नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. बातमी आहे नांदगाव येथून शेतात अचानक लागली आग, पीक जळून खाक. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाणपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील असलेल्या जवळकी येथील बतुलबी हनी पटेल यांच्या जवळकी शिवारात असलेल्या शेतात अचानक आग लागल्याने 1 एकर गहू, 1 एकर ज्वारीचे पीक जळून खाक झाले आहे. तसेच शेतात पाणी भरण्यासाठी वापरण्यात आलेले सेट जळाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शासनाने या पिकांचा पंचनामा करून सदरील शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. पुढील बातमी आहे बागलाण येथून टिंगरी येथील झोपडीला आग, गृहोपयोगी वस्तू जळून खाक. बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील आदिवासी समाजातील बाबूलाल माळी आणि अक्काबाई माळी यांच्या घराला रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 2 परिवारांची संपूर्ण गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात. या आगीत सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची घटना बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम टाळून तातडीने टिंगरी येथे जाऊन पीडित परिवाराला धीर देऊन आर्थिक मदत केली. पुढील बातमी आहे भोकरदन येथून भोकरदनच्या विरेगाव जवळ अपघात, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू. भोकरदन जाफराबाद रोडवरील विरेगाव जवळ महिंद्रा एक्सयूव्ही कार आणि मोटारसायकलचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता. ही घटना शुक्रवारी रात्री 10:30 ते 11 वाजेदरम्यान घडली होती. अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यात 25 वर्षीय शंकर सुधाकर मोहिते आणि 36 वर्षीय धर्मराज विठ्ठल चिंचोले यांचा मृत्यू झालाय. बातमी आहे कन्नड येथून मृत्यू झालेल्या माकडाचे निसर्ग मित्रांनी केले अंत्यसंस्कार. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे वेशी परिसरात सकाळी 9 वाजेच्या सुमारास माकड विद्युत तारेला चिटकून खाली पडले असता तात्काळ निसर्गप्रेमी सुनील शिंदे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील विनोद पालोदकर यांना फोन करून बोलावले. यावेळी डॉक्टर पालोदकर यांनी माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र माकडाचा मृत्यू झाल्याने त्यांनी सांगितले. यावेळी निसर्गमित्रांनी नदीपात्रात खड्डा खोदून ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या पाळीव प्राण्याचे अंत्यसंस्कार करतो त्याच पद्धतीने या मृत्यू झालेल्या माकडाचे अंत्यसंस्कार निसर्गमित्रांनी केले आणि माणुसकीचा धर्म जोपासला. पुढील बातमी आहे फुलंब्री येथून चिमूड यांनी पूर्ण केला रमजानचा रोजा. आज पवित्र रमजान महिन्याचा 15वा रोजा पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे या रोजामध्ये 4 चिमुकल्यांनी म्हणजे जुनेद शहा, जावेद शहा वय 6 वर्ष, साद शहा, जावेद शहा वय 5 वर्ष राहणार सलीम कॉलनी फुलंब्री आणि सय्यद फातेमा सय्यद फहीम वय 7 वर्ष, सय्यद फहीम वय 6 वर्ष राहणार फत्ते मैदान फुलंब्री अशा 4 मुलांनी त्यांच्या जीवनातील पहिला रोजा ठेवला होता. तो त्यांनी पूर्णही केला, यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. पुढील बातमी आहे नांदगाव येथून अण्णा हजारांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास बैठक संपन्न. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास नाशिक जिल्ह्याची राळेगण सिद्धी येथे बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये संघटनेमार्फत संघर्ष करून केंद्र आणि राज्य शासनाला मानकी अधिकार अधिनियम 2005 कायद्याचे तसेच दप्तर दिरंगाई कायदा आणि महाराष्ट्र नागरिक सेवा हमी आणि बदली कायदा तसेच लोकायुक्त कायदा असे एकूण 10 लोकाभिमुख कायदे करण्यात आले. त्या कायद्याची जनजागृती करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पुढील बातमी आहे पैठण येथून पैठण येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन. रविवारी पैठण येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन संपन्न झाले. पूर्वी पैठण तालुक्यातील तमाम पक्षकारांना, खेडोपाड्यातील गोरगरीब सामान्य नागरिकांना जिल्हा स्तरावरती औरंगाबाद न्यायालयामध्ये खटला चालू असताना दूर अंतरावर असताना येण्या जाण्यामध्ये फार हाल अवस्था सहन करावी लागत असे. त्यांची आर्थिक पिळवणूक होत असे. परंतु आज रोजी पैठण येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पुढील बातमी आहे त्र्यंबकेश्वर येथून देवडोंगरी येथे आदिवासी परंपरागत होळी उत्सव साजरा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या देवडोंगरी ग्रामपंचायत येथे आदिवासी परंपरागत होळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांनी होळी पेटवली. या दिवशी गावातील लहान मुले आंबटिंगी, गार भेंडा पेटवलेला होळीच्या विस्तवावर गरम करून फोडायची ही परंपरा आजही आदिवासी समुदायात दिसून येते. दुसऱ्या पौर्णिमेच्या दिवशी मानाची होळी, यालाच मोठी होळी म्हणून ओळखले जाते. आदिवासी रीतिरिवाज परंपरेने पूजा करून होळीभोवती फेर धरून मानकरी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. पुढील बातमी आहे अर्धापूर येथून अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे भीषण अपघात. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे भीषण अपघात झाला. अर्धापूर नांदेड रस्त्यावरील पिंपळगाव पाटीजवळ झालेल्या स्कॉर्पिओ ट्रकच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अर्धापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि जमावास पांगवले. या अपघाताप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. पुढील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून एकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णापूरवाडी येथे एकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 वर्षीय धनराज रामसिंग काकरवाल यांच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी चरणसिंग श्यामसिंग काकरवाल यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात 3 संशयी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.